तर गाईज बघा सगळ्यांचा माइंडसेट काय असतं माहिती का, की जे मला खानदानी नाही केलं ना ते मी का करू. बट माझं माइंडसेट कसं माहिती का, जे मला खानदानी नाही केलं ना ते मी करणार माहिती का, असं आहे. तर गाईज मी आता रेडी झाले शूटसाठी आणि आता आमचं एक शूट आहे ते तुम्हाला दिसत असेल मध्ये. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. जसं की आजची ब्लॉगची स्टार्टिंग करतो मी सुजलसोबत. भाई डिमोटेड झालाय आणि अजून काय आज तुमच्या भावाची रेसिंग बघा कशी आहे. सेक्सी बॉयज सगळी पण स्टार्ट करतो गाईज. आता मी मोटिवेशनचे रील पाठवते, लोक बघत बिगत काय नाहीये, अजून काय विषय नाही. नाही तर बघतो काय बघतो लोकांना नाही राजाचं. हे लोक आता असतील आणि पुढे जाऊन आपल्या स्टेजवरती बघून टाळी वाजवतील माहितीये का. नाही तर काय अरे आपण तर कुठून जायचंय भाई. मी सॉक्स घातलेत क्रॉक्स सोबत. ते एकासाठी थांब रे ब्रो. असंच माझे क्रॉक्स हातून खराब होते ना म्हणून. कोणतं लॉजिक आहे गाईज. जर तुम्हाला माझे ब्लॉग बघून खूप राग येत असेल ना तर तिथं कमेंट बॉक्स आहे, त्यामुळे तुम्ही कमेंट टाका आणि तुमचं ते गांडीत टाका तो कमेंट. कारण की मला झाट फरक नाही पडत तुमच्या कमेंटनी. बरोबर की नाही सुजल. काय करणार तुम्ही, काय उपटणार रे. म्हणून आम्हा काका भेटेल आणि काका आणि ते आम्हाला ब्लॉग करतात त्रास झाल्याचा घरी शूटसाठी. करण येतो आता सकाळी आला होता. माझी एक फ्रेंड आहे बहिणीसारखी, स्कूलची बहीण आहे सुश्री, तिचे पप्पा आहे ते आता डायरेक्ट यूट्यूबवरती जातात. ना माझ्याकडे पण नाहीये, मग आता अजून ट्रायपॉड घ्यायचंय. कसं सेटअप वगैरे पण जातो जर तुम्हाला वेडिंगचा आणि बाकीचं जातोच ना. अरे मूवीच्या शूटला जातो मी, बघितले स्टोरीला. मूवी आणि सिरियलच्या ना, वेब सिरीज पण घेतलं ना. दिसतोय का एकदम छावा. अरे आता बघ कसा गोरा गोरा दिसत असेल. दिसतो ना गोरा. दिसतोय पूर्ण सफेद पडला रे. लगेच गोरा गोरा पान. माझे पिंपल खड्डे वगैरे नको दिसायला. इथेपर्यंत सुरा सेटअप आपण पडून जाईल. आमच्याकडे पण आता बोकायला आम्ही सोडतोय, पण सध्या ते लोक लय मॅटर करतात. अच्छा एरियामध्ये नवीन आहे ना. गाईज सुजनने आयुष्यात फक्त फर्स्ट ऑडिशन चला हवा एवढ्यामध्ये दिलं होतं. आता सेकंड ऑडिशन राजदाच्या घरी देते. येऊ इथे. अरे मसक्कली मसक्कली. ड्रॉइंग पण तू काढली दादा. हो
दादू हे सगळे ट्रॉफी कसा नाही भेटलेत? सगळे माझ्या वडिलांचे आहे. अच्छा. ही 8 बीट वाली माझी आहे. अच्छा. ती वरती शिवाजी महाराजांची आहे. काका काय बाबा काय पॉलिटिक्स मध्ये होते? नाही नाही. मग रायटर. ओ रायटर, कवी लेखक दोन्ही पण आहे. का मागे तुझ्या लोकेशनला गाइस बॉट ट्रॉफी जास्त तिकडे. तर गाइस आता आमचा पॅकअप झालेला आहे आणि आता राजधानी येतं गेला. आता आमचा पॅकअप झालेला आहे. आता आम्ही चाललोय आपल्या घरी. मी तरी माझ्या घरी चाललोय. या दोघांचं मला माहिती नाही. घरी जायचं. हा मग घरी मग घरी मग अजून काय. चलो गाइस थँक्स आल्याबद्दल. भेटूया. तर गाइस आता भेटू नंतर. तर गाइस आता सुंदर पण मला सोडतोय. चल भाई काय आता काय नाही बोलतोय. हे माझी स्टाईल वेगळी आहे जरा रे. सेल्फी घ्यायची मला आलूच तर याची सवय लागले. चल बाय. येऊ दे शूटला. भाग मिल्का. गाइस आता मी चालू गिफ्टच्या तर मग तिथून बघू वैभव विचारता गेलो तो जाईल कारण की मला कपडे पाहिजेत तिचे. तर गाइस बघा सगळ्यांचं माइंडसेट काय असतं माहिती का की जे मला खानदानी नाही केलं ना ते मी का करू. बट माझं माइंडसेट कसं आहे माहिती का जे मला खानदानी नाही केलं ना ते मी करणार माहिती आहे का. असं आहे. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघून राग वगैरे काही येत असेल ना तर कमेंट बॉक्स दिला आहे तिथं लिहा आणि तुमचं गांडीत टाका ते कारण की मला फरक नाही पडत तुमचा राग तुमच्यापाशी. गाइस नंतर इकडून बाहेर आलो बघा कोण भेटलं. ए भाई मला भूक लागली काय बनवते. मी दिद्या बोलू 15 रुपये पाठव. मला कुरकुरे घ्यायचे आहेत. किती ओव्हर ऍक्टिंग करतो रे. ओव्हर ऍक्टिंग करू बच्चन. एवढा ओरडू नको फुकट. दीदी मॅटर आहे का माझे डोळे हे ये दे आपण ऐसे हे लागेल ना दीदी. मामानी बाबा तर मामा तर मारेलच. तिला हे करायची गरजच नाही. अरे काय सांगता सोबत काय सांगता आहे ट्रिमर दे. काय केलं किती ओव्हर ऍक्टिंग करते फुकटची. मारून काय नाही करते तुला पागल पागल काय करते ना. अशी नको रे घरामध्ये मला डोकं दुखायला लागलंय माझा. ओव्हर ऍक्टिंग. तर गाइस मी आता घरी आलोय ब्लॉग अपलोड करून. असं भांडलो आणि आता जे मला मेकअप कर ना. मेकअप कर माझा. असं होतात मेकअप. असं मेकअप करतात. फेशियल विषय कर जर मला गोळं कर.
काय तो कसा बसला रडून रडून हा हा आवाज नीट कर नाहीच बघा माझ्यासोबत रडून रडून तिचा कसा बसला मग आता विचार करा बापे दे ना अजून एक दे मला मेकअप करचा नीट कर बघ माझे आयब्रोज बघ नीट नाही आले मेकअप करचा माझा नीट नीट काय तुम्हाला पैसे नाही देणार मी आता पैसे नाही देणार तुम्हाला तुमचे पैसे कट त्या पप्पांनी असे रिसिप्ट लावले का तुला पैसे नाही देणार मी तर कोणी शिकवलं असं मेकअप करायला माहिती नाही तुला लवडू का मी मला एक सेकंड नाही लागणार बोल लवडू का तुला लवडू का मी प्लीज एकदा रडू का तुला रडू का ये लागेल पागल नॉनसेन्स इथे पप्पा येणार रे कधी येणार रे तू कर मी काय करू ते पप्पा मला ओरडतात बाबा ते पप्पा मला मारतात गाय सगळा हिजेच पप्पा आहेत हिजे आणि बघा हिजे जे पप्पा आहेत ना मला नुसते ओरडतात मला शिव्या घालतात आणि मला मारतात माहिती का त्या दिवशी पण माझ्या मामा आला आणि माझ्या मामा शिव्या घातली मला आणि मारलं बाय हा ब्लॉग आहे ना माझ्या मामापर्यंत जायला पाहिजे मामा सांगा भाच्यानवरच्या हातण्यावरच्या पाप बीप लागतो बरोबर की नाही सुसू चड्डीतच कर चड्डीत कर हिला सोडणारच नाही गलत की आहे तुला सोडणारच नाही का जोपर्यंत डोळ्यातून पाणी येतात तोपर्यंत तो सोडणारच नाही तुला चड्डीतच कर बाय असं गलत भाऊ काय ग तू कोण आहे हो काय इसको गलत कलम की आहे लात घालेन मी तुला लात नाही घेतो तुझ्या आई घर आणि बाहेर बघितलं शिव्या कसे घालते मला सरांना वाटतं माझी बहीण चांगली आहे बघा मला कशी मारते तिच्यावरती मी पोलीस केस करणार आहे आता ही मला मारते गाईस ही मला मारते शिव्या घालते लाटणाने मारते पनिता झाडू मारते चप्पल शूज सगळ्यांनी मारते माहिती का हिच्यावरती हिची आयडिया आहे तान्या देवळीकर हिला ना मेसेज टाका हिला रिपोर्ट करा हिच्या अकाउंटला हिला ना असे भरा की अश्विन हात नाही लावायचं हिला माहित नाही अश्विनची पावर हीच हिची आता मी आता एक स्टोरी टाकले सगळ्यांना वाटतं की ही खूप चांगली आहे बघ भाई कसे मारतात मला येस हिच्याच पप्पांनी आपल्याला खूप मारले समजलं का बदला घ्यायचा मग माहित नाही मामाने आम्हाला एवढं चापटवलंय ना तुम्हाला काय सांगू मी मला थोडंसं ते बघा आता मी तर म्हणतो का गलत करा तिथे आता सगळं गायस मी जाऊन ना 15 रुपये मागवले होते ऑनलाईन आत्ता मग अशी म्हणून की तिथे 15 रुपये दे मला कुरकुरे घ्यायचे आहेत आणि मग 15 रुपये पण नाही दिले किती गद्दार असेल एवढी गद्दार करते समजलं का तू काय असते का चला गाईस बघा लोकल आहे का बघा पप्पा काय पप्पा हिच्या पप्पाहून काय बोलायचंय का हिचे पप्पा हिच्या पप्पाहून काय बोलायचंय का तुमचा बिपिन आंबोकर कडूस आंबोकर
काय बोलायचं का? अरे यार हा काय फोन होते अमर दादा काय बोलायचं का? यांचा साला साला तुमचा मेवणा यांच्या मेवणानी ना आमची वाट लावली. जेव्हा घरी येतो तेव्हा माल पडतो, तेव्हा शिव्या पडतात मला. कधी एक दिवस ना चांगला तेव्हा गेला की असं मामा येईल चल असून आपण जाऊ. नाही मामा असं हॉटेल बिटेलला घेऊन जातो, मलाच घेऊन जातो, यांना काही घेऊन नाही जात. मला मामा असं आहे की हॉटेलला घेऊन जातो, खायला देतो, खूप काय देतो भाई. खाण्यामध्ये भाई कमी नाही, खाण्यामध्ये खूप काय भाई. असं 4-4, 5-5 हजारचे बिल होतात. त्या दिवशी यांच्यासोबत हॉटेलला गेलो तेव्हा 4 हजारचा बिल झालेला. मी शॉक झालो भाई. त्या दिवशी आपण गेलो ना दुपारी. हा आहे तो झोपडी नाही, तो हे होतं एक ढाबा. हा ढाबा होता आणि खूप लांब होतो. एडन सर्कल ढाबाचा समोरच आहे. मग तिथं असं टेंट सारखं होतं तिथं, असं खूप सारे हे होते. तेव्हा ते कसं आहे हा तसं होतं आणि आतमध्ये बसायचं. तिथं फक्त 4,000 बिल झालं माहिती का? फक्त 4,000 बिल. मी मामा तनिष्का दिव्यांका आणि आई, मुंबईची आई. हा बस 4,000चा बिल. बोंबील फ्राय, त्याच्यानंतर काय काय मागवतो, लॉलीपॉप, चायनीज, भाकरी, चिकनचं काय ते ग्रेव्हीचं काय ते हे मागवतो, रोटी मागवली. अजून काय गायच काय नाही. माझा मामा खूप चांगला आहे. त्याला पण प्रेम करा. एकुलता एक मामा आहे भाई, चांगलं आहे. नातेवाईक कोणते चांगलंच आहे माझे मामा आणि मावशी. आज मी नातेवाईकला एवढं सगळं बोलतो, जर नातेवाईकने ब्लॉग बघितला तर मी एक व्हिडिओ दाखवू का तिथे? कारण मी ब्लॉग काय बोलतो. मला घरी पाहुणे आले तर मी त्यांना हा उस्ता कप देणार. आई शपथ लास्ट आम्हाला फलक बिलक नाही पडत. कारण की आहे काय ते प्रश्न असेल, एकेकांना अवकाश दाखवायचे, एकेकांना. हे तू सुसू गेली दिव्यांका? मग तो ओरलं कसं आलं? मासा पाणी कधी कुठे? तिथं कधी गेलेली? चूप खोटारडी, गलत करम की. तुझी दीदी काय तुझी साईड घेणार आहे? अजून काय? चला गाईस, इथं 10 मिनिटाचा ब्लॉग झाला. फक ब्रो. तर गाईस आता अख्खी फॅमिली जेवायला बसले. काय तुला घेतो कोण तो माझ्या ब्लॉग मध्ये? गाईस तिला काय ब्लॉग बिग मध्ये घेणार नाही, तिची काय गरज नाही आपल्याला. चल आंटीची चमची घरी निघ. चल मग तू आहे आंटीची चमची? आहे तो आंटी चमची. एक नंबर होते का अजून. तर काय मला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. आणि असंच प्रेम करा, इंस्टा पण फॉलो करा.